हॅलो एव्हरीवन. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचं हे येणारे नवीन वर्ष खूप खूप चांगलं जावो, बस एवढीच प्रार्थना आहे माझी तुमच्यासाठी. तर आज आपण देवघरासमोर काढण्यासाठीच्या छोट्या छोट्या रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. खूप सोप्या सोप्या रांगोळी डिझाईन आहेत आणि तुम्ही नक्की या डिझाईन ट्राय करा. खूप छान आणि छोट्या छोट्या आहेत आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंही मला भरपूर साऱ्या कमेंट्स येतात की देवघरासमोरच्याच रांगोळी डिझाईन तुम्हाला जास्त पाहायच्या असतात. तर आज मी जाणून बुजून आज हा व्हिडिओ केलेला आहे की आज वर्षाचा पहिला दिवस आहे, तर आपण आज देवघरासमोर काढण्यासाठीच्या रांगोळी डिझाईन दाखवूया असं मी ठरवलेलं होतं आधीपासूनच. तर थँक्यू. तुम्ही सर्वांनी खूप छान छान अशा कमेंट्स पण केलेल्या आहेत. खूप छान तुम्ही ॲप्रिशिएट पण करता. प्रत्येकजण जेव्हा व्हिडिओ पाहतो आणि कमेंट्स करतो त्याबद्दल खरंच खूप मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही खूप छान अशा कमेंट्स पण केलेल्या आहेत आणि चांगला प्रतिसाद मला मिळतो आहे तुमच्याकडून. ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे आयुष्यात. तर आपल्या केलेल्या कामाचं कौतुक कुठेतरी होतं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त मोठा आनंद कुठेच नाही. आणि इथून पुढेही तुम्ही नक्की असाच सपोर्ट मला करत राहा. सो आपण आजच्या ज्या डिझाईन पाहणार आहोत त्या फ्री हँड डिझाईन आहेत आणि तुम्ही खूप कमी वेळामध्ये आजच्या या डिझाईन काढू शकतात. आणि तुम्ही आज पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल ना, तर नक्की तुम्ही चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सोप्या सोप्या छोट्या छोट्या सुंदर अशा रांगोळी डिझाईन पाहायला मिळतील. तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असेल तर तुम्ही नक्की या डिझाईन ट्राय करा. खूप छान अशा छोट्या छोट्या डिझाईन आहेत. प्रत्येकाला काढता येतील अशाच प्रकारचे मी डिझाईन काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि ज्यांना रांगोळी शिकण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला येतच नाही आहे रांगोळी बिलकुल, तर त्यांनाही जमतील अशा काही काही डिझाईन्स मी तुम्हाला दाखवेल अजून लवकरच पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे पण मी तुम्हाला अशाच प्रकारच्या सोप्या सोप्या सुंदर आणि छोट्या छोट्या डिझाईन दाखवणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला कुठलाही रिग्रेट राहणार नाही की तुम्ही माझं चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. सो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये संक्रांतीसाठीच्या डिझाईन पाहणार आहोत किंवा हळदी कुंकू विशेष रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. तर काही जास्त थीम बेस रांगोळ्या आपण आता पाहणार आहोत नेक्स्ट वीकपासून. तर तुम्हालाही छान छान रांगोळ्या काढायच्या असतील, आता सण पण आता आपले सुरू होणारच आहेत सगळेच, तर त्यासाठीच्या पण रांगोळ्या आपण पाहणार आहोत. तर नक्की तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि छान छान रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा. रोज तुमच्या दरवाजासमोर रांगोळी काढत जा, देवघरासमोर रांगोळी काढत जा आणि छान छान अशा कमेंट्स पण करत जा. बघा, आजच्या सर्व रांगोळ्या छोट्या छोट्या आहेत आणि खूप सोप्या सोप्या आहेत. तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्या तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला डिझाईन आवडल्या की नाही आवडल्या, आणि नसतील आवडल्या तरीही सांगा, आवडल्या तरीही सांगा. तुमच्याकडे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स पाहिजे असतील ना, तर तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगत चला, म्हणजे मी त्याप्रमाणे व्हिडिओ तयार करू शकते. तर भरपूर ताईंनी मला कमेंट्स पण केलेल्या आहेत की रांगोळीच्या व्हिडिओचा ट्युटोरियल पाहिजे, म्हणजे कशी रांगोळी काढायची. तर मी करेल याच्यावरती व्हिडिओही लवकरच करेल. तोपर्यंत तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करत राहा. नुसतं रांगोळ्या पाहून काही होत नाही. आपल्याला ना स्वतः आपण जेव्हा ट्राय करतो ना, तेव्हाच आपल्याला रांगोळी काढायला जमते. आपण असं बोलतो आपल्याला जमणार नाही, आपण फक्त बघतो आणि असंच व्हिडिओज वगैरे पाहतो आणि सेव्ह करून ठेवतो. पण जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये रांगोळी काढतो ना, तेव्हाच आपल्याला रांगोळी जमते. तर तुम्ही थोडं छोट्या छोट्या डिझाईन्सपासून स्टार्ट करा आणि तुम्हाला नक्कीच जमतील डिझाईन्स. तुम्ही माझ्या चॅनलला रेफर केलं तरी तुम्हाला थोड्या प्रमाणात तरी ॲटलिस्ट रांगोळी काढता येईल. सो
आजचा जास्त व्हिडिओ लाँग न करता मी इथेच माझं भाषण संपवते आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच सोप्या सोप्या सुंदर सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच सोप्या सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत रांगोळ्या काढत राहा, रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि हॅपी न्यू इयर सर्वांना. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चला, बाय बाय.